नमस्कार, मी निरंजन. EG न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमचा गेला याच्या आधीचा जो व्हिडिओ केलेला होता, कॅगनी जो नरेंद्र मोदींच्या सरकारचा अनेक घोटाळे हे कॅगच्या रिपोर्टमध्ये उघडकीस आले, त्याला सर्वच दर्शकांनी अत्यंत भरभरून प्रतिसाद दिला. आत्तापर्यंत जवळजवळ 99,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. अनेकांनी हजारोंनी तो लाईक केलेला आहे. त्याबद्दल सर्वच दर्शकांचे अतिशय मनपूर्वक धन्यवाद. असाच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला देत राहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सत्य हे पोहोचलं पाहिजे, हा त्यातला एक खरं तर महत्त्वाचा उद्देश याच्यातला आहे. नेहमीप्रमाणे विनंती सर्वच दर्शकांना की जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओजला, जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लोकांना सांगा, बेल आयकॉनचं बटनही दाबायला सांगा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची पूर्वसूचना ही आधी मिळत राहील. हा जो दर्शकांचा पाठिंबा आहे, हाच खरं तर अत्यंत महत्त्वाची या सगळ्यामधली गोष्ट आहे की ज्याच्याच आधारावरती आम्हालाही बळ मिळतं आणि प्रत्येक एपिसोडसाठी जी काही मेहनत घेतली जाते ती मेहनत सार्थकी लागते. कारण शेवटी खरं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. आता त्याही व्हिडिओला ज्या प्रतिक्रिया आल्या, खरं म्हणजे असं होतं की मी काही सगळ्याच कॉमेंट वाचत नाही, प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंट काही वाचत नाही. या व्हिडिओला इतका जास्त प्रतिसाद मिळाला की असं वाटलं की काय कमेंट्स आहेत याच्यातल्या वाचाव्या. आणि त्यातल्या त्यात विशेषतः भक्त संप्रदायाच्या ज्या लो IQ बुलडोझरच्या प्रतिक्रिया असतात त्या तर मी कधीच वाचत नाही. कारण माझं एक अतिशय स्पष्ट मत आहे आणि ज्याप्रमाणे मी वागत आलेलो आहे आत्तापर्यंत, की रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट चुकवायची नसते. त्यामुळे अशा फालतू सटरफटर कॉमेंट करणाऱ्यांच्या नादामध्ये माझं उद्दिष्ट हे बाजूला पडू द्यायचं नाही आहे. लोकांना सत्य सांगत राहणं हेच खरं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करत राहू. तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही कमेंट अशा आहेत की तुमच्याकडे जरा एवढे पुरावे आहेत तर तुम्ही कोर्टात केस का नाही करत. मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, मी जर्नलिस्ट आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की हा कॅगनी दिलेला रिपोर्ट आहे. म्हणजे कॅग ही भारत सरकारची एक कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे भारत सरकारचं ऑडिट करतात. आता याच्यावरती जर केस करायच्या असतील तर त्या संबंधित अनेक संस्था आहेत. म्हणजे उदाहरणार्थ याच्या आधीच्या सरकारच्या काळात, म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कॅगचा रिपोर्ट आला होता 2G आणि 3Gच्या ऑप्शनबद्दल, आणि त्याच्यावरतून भारत सरकारने त्याचा तपास केला होता. मनमोहन सिंगांच्या सरकारने त्या गोष्टीचा तपास केला, कोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्या दरम्यान सरकार बदललं गेलं. नंतर आलेल्या सरकारनी त्याचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून सगळे पुरावे नरेंद्र मोदींच्या सरकारने हे द्यायला पाहिजे होते. तर याच्याबद्दल केस करणं ही खरं तर किंवा कारवाई करणं ही खरं तर भारत सरकारची जबाबदारी आहे. पण आता नरेंद्र मोदी स्वतःच्याच सरकारने केलेल्या घोटाळ्यांची चौकशी करतील का? जो मनुष्य 24 तास तोंड उघडलं की खोटं बोलतो, हा माणूस असं काही स्वतःच्या सरकारबद्दल करेल अशी कोणाची कल्पना असू शकते का? मी इतका भाबडा नाही. म्हणजे असे सगळे भाबडे अंधारावर प्रेम करणारे अनेक अंधभक्त आहेत भारतीय जनता पक्ष आणि RSSचे. मी त्या अंधभक्तांसारखा मी नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींचं सरकार करणार नाही. एक गोष्ट नक्की की आता 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा दारुण पराभव होईल, आणि तो होईलच भाजपचा, तो झाल्यानंतर येणारं सरकार 100% या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करेल आणि त्याच्यामध्ये जी काही शिक्षा व्हायची असेल ती होईल. त्यानंतर टिपिकल कॉमेंट, याला चायनाकडून पैसे येतात का, याला काँग्रेस पक्षाकडून पैसे येतात का, आणि याला आणखीनकडून. असं आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे, अर्थ मंत्रालय त्यांच्याकडे आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे. करा ना चौकशी. जेवढे आरोप नरेंद्र मोदी 2014च्या निवडणुकांमध्ये करत होते त्या सर्व आरोपांचं नरेंद्र मोदींच्या सरकारने काय तपास केला? काहीच नाही केला ना गेल्या 10 वर्षामध्ये. ज्या अजित पवारांना 27 जुलैला 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्यावरती आरोप केला जात होता नरेंद्र मोदींकडून, भोपाळमध्ये केला होता. जे भोपाळमध्ये थुंकलं ते मुंबईमध्ये 5 दिवसांनी चाटलं ना.
तर हे काय करणार आहेत? पहिली गोष्ट, अजूनपर्यंत आयुष्यभरामध्ये अशी वेळ आमच्यावरती आलेली नाही की कोणाचा दमडा घेऊन त्याच्याबद्दल त्याच्या साठी म्हणून काहीतरी काम करावं. एवढी अजून दुर्दैवानी वेळ आलेली नाही आहे. आजही नाशिकमध्ये टकले फॅमिली काय आहे हे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे इतकी वाईट अवस्था कधीच होणार नाही. हे चॅनल चालवण्यासाठी हे नॉन प्रॉफिट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे EG न्यूज हे चॅनल चालवण्यासाठी म्हणून जो खर्च येतो आणि तो खूप येतो, त्याच्या तयारीसाठी येतो, त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी येतो, त्याच्या एडिटिंगसाठी येतो, अशा पद्धतीचा जो खर्च आहे हा खर्च भागावा म्हणून आम्ही याच्यावरती लोकांना आवाहन करतो की आम्हाला सपोर्ट करा. यासाठी यातून नफा कमवायचा नाही, आम्हाला कोणालाही गाड्या घ्यायच्या नाही, घोडे घ्यायचे नाहीत, बंगले घ्यायचे नाहीत, काहीच याच्यातलं काही करायचं नाही आहे. म्हणजे 72 वर्षाचा नरेंद्र मोदी आयुष्यातली 40 वर्ष भीक मागितली म्हणतो आणि मग उरलेली 32 वर्ष कशावरती जगतोय, 15 लाखाचे सूट कुठून घालतो, याच्याबद्दलचे अनेक प्रश्न असू शकतात. माझ्या बाबतीमध्ये किंवा आमच्या बाबतीमध्ये सुदैवाने अशा पद्धतीची अवस्था नाही आहे. हा एक भाग. आज ज्या विषयावरती बोलायचं आहे तो सुद्धा अत्यंत गंभीर आहे आणि तो सुद्धा आर्थिक बाबतीतलाच विषय आहे. आणि जुलै ते सप्टेंबर हे जे सेकंड क्वार्टर आर्थिक वर्षाचं होतं, या दुसऱ्या तिमाहीमध्ये भारत सरकारने असं सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था 7.8%नी जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था आहे असं भारत सरकारतर्फे सांगितलं गेलं. त्या पद्धतीचं, कारण G20 नेशन्स तर आता तर नेते असे झालेले आहेत जे म्हणायला लागलेत माझी सप्तरंगी. त्याच्यामुळे त्यांनी अख्ख्या दिल्लीमध्ये होर्डिंग लावले. दिल्लीमधल्या जेवढ्या गरिबांच्या आणि झोपडपट्ट्या अशा वस्त्या होत्या त्या सगळ्या वस्त्या हिरव्या रंगाचे मोठे मोठे पडदे पूर्ण रस्त्यावरती लावून ते झाकलं गेलं, ते झाकून ठेवलं गेलं. आणि उरलेल्या झगमगाटामध्ये जे सगळे शेकडो हजारो होर्डिंग लावले स्वतःच्याच फोटोचे, त्याच्यावरती कशी 7.8%नी भारताची जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे असं बरंच काय काय त्याच्यामधून प्रसिद्धी केली. आता वास्तव या अर्थव्यवस्थेचं हे आहे की ही 7.8%ची होर्डिंग जिथं लावली होती त्याच्या पाठीमागं, त्या हिरव्या पडद्यांच्या पाठीमागं या भारताच्या अर्थव्यवस्थेचं खरं स्वरूप होतं. ज्या झोपडपट्ट्या झाकून ठेवलेल्या होत्या, ज्या गरिबांच्या वस्त्या झाकून ठेवलेल्या होत्या, ते भारताचं खरं अर्थव्यवस्थेचं वास्तव होतं. आणि डेटा जो भारत सरकार गोळा करतं तो कसा फजिंग करतं हे अशोक मोदी नावाचे एक जगप्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत, जे अमेरिकेतल्या प्रिन्स्टन या एक अत्यंत नामांकित अशा विद्यापीठामध्ये इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात. आणि त्यांनी वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF या दोन्ही जगातल्या अत्यंत मोठ्या अशा आर्थिक संस्थांमध्ये हे इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांनी अर्थतज्ञ म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी एक लेख लिहिला आणि त्यांनी हा लेख लिहिला आणि त्यात त्यांनी सांगितलं की भारत सरकार हा आकडेवारीचा कसा खेळ करत आहे आणि हा समजून घेणं गरजेचं आहे. हा जो त्यांचं विश्लेषण आहे हे सोप्यात सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा डेफिनेटली मी प्रयत्न करेन. तर मुळामध्ये विषय त्यांनी जो त्याच्यामध्ये म्हटला आहे की GDP स्टॅटिस्टिक्स हे जे सांगितले जाते हे स्टॅटिस्टिक्ससुद्धा त्याची जी होर्डिंग लावली होती ते त्याच दिल्लीच्या सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून दाखवला जात होता, पण हा सगळा कॉस्मेटिक भाग होता. खरं चेहरा हा त्याच्या आत दडलेला होता. आणि त्यांचं असं म्हणणं की जगातल्या सर्व या G20 नेशन्सपैकी उरलेले जे 19 देश आहेत, म्हणजे G20 कोणाला म्हटलं जातं तर जगातल्या पहिल्या 20 अर्थव्यवस्था असलेले जे देश आहेत, तर हे जे उरलेले 19 देश आहेत, हे उरलेले 19 देश त्यांच्या देशातल्या अर्थव्यवस्थेची, त्यांच्या देशाच्या GDPची कॅल्क्युलेशन्स ही कशाच्या आधारावर करतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या इथली कॅल्क्युलेशन्स ही एक्सपेंडिचरच्या आधारावरती ही केली जातात. आणि त्याचा जर भाग घेतला तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की GDP एक्सपेंडिचर कॉम्पोनंट जो आहे तो खऱ्या अर्थाने
त्या देशातल्या लोकांची, नागरिकांची आर्थिक स्थिती कशी आहे हे दाखवत असतो. कारण की नागरिकांच्या हातामध्ये जर पैसा असेल तर तो खर्च करेल आणि म्हणून त्याच्यातून खरी अर्थव्यवस्थेला गती मिळत असते. भारत सरकार GDP कॅल्क्युलेशन करताना काय करतं, त्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये किंवा आर्थिक तिमाहीमध्ये, या समजा उदाहरणार्थ आत्ता 7.8 ज्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीबद्दल बोललेत, त्याबद्दल की भारतामध्ये त्या 3 महिन्यामध्ये किती उत्पादन झालं आणि किती उत्पादन झालं आणि त्याच्यामधून त्याची आकडेवारीची टोटल करून त्याच्यामधून ते ठरवतात. म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकतो की डोमेस्टिक इन्कम असं त्यांनी त्याला म्हटलंय. आणि वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील, या सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामधून किंवा सेवा पुरवण्यामधून किंवा प्रत्यक्ष मालाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनातून, मग ते अगदी मिठापासून ते हेलिकॉप्टरपर्यंत, विमानापर्यंत किंवा अशा प्रत्येक गोष्टीचं मॅन्युफॅक्चरिंग हे धरलं जातं. सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस याच्यामध्ये धरल्या जातात आणि त्याच्यावरून भारत सरकार त्यांच्या या सगळ्या GDPचं कॅल्क्युलेशन करतं. आता या डोमेस्टिक इन्कमवरून GDPचं कॅल्क्युलेशन करू नये, डोमेस्टिक एक्सपेंडिचरवरून करावं असं अख्ख्या उरलेल्या जगामध्ये का म्हटलं जातं? तर या उत्पादनाचा उपयोग काय किंवा या सगळ्या सर्व्हिसेसचा उपयोग काय जर का ते विकत घेण्यासाठी लोकांच्या हातामध्ये पैसाच नसेल? तर त्यामुळे एक्सपेंडिचरच्या आधारावरती जगभरामध्ये अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यात त्यांनी वेगवेगळे स्टँडर्ड्स पण सांगितलेले आहेत की म्हणजे अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये ही GDPचं रिपोर्टिंग हे एक्सपेंडिचरच्या आधारावरती होतं. अमेरिकेचा US ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अनालिसिस नावाची जी संस्था आहे ती या आधारावरती त्यांच्या देशातलं करत असतं कॅल्क्युलेशन. आणि ही BEAची ब्युरो ऑफ इकॉनॉमिक अनालिसिसची मेथड जर का भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल लावली तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं, कारण की ही डोमेस्टिक इन्कम ज्याला म्हटलं जातं म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पन्न वेगवेगळ्या उत्पादनांमधून आणि सेवा सुविधा पुरवण्यामधून ह्याचा रेट जो भारत सरकार काढतं तो 7.8% काढला की 7.8% ती अर्थव्यवस्था वाढली उत्पादनाची असं त्यांचं म्हणणं. त्याच्या अगेन्स्ट खर्चात मध्ये झालेली वाढ म्हणजे डोमेस्टिक एक्सपेंडिचर ही फक्त 1.4% वाढली. आणि 7.8% आणि 1.4% ही जी डिस्क्रिपन्सी आहे आणि त्याच्या आधीच्या वर्षांची आकडेवारी जर लक्षात घेतली जी इथं आहे, उदाहरणार्थ 2021-22 साली ही जी डिस्क्रिपन्सी आहे डोमेस्टिक एक्सपेंडिचर आणि डोमेस्टिक इन्कम याच्यामधली ही -59,256 कोटी होती. ती 2022-23 साली -1,26,452 कोटी होती मायनस. आता 2023-24 या वर्षामध्ये ती डिस्क्रिपन्सी झालेली आहे म्हणजे -1,26,000 कोटीवरून ती आता झालेली आहे 1,14,000 कोटी प्लस. म्हणजे 7.8% जर का हा असेल या इन्कमचा फरक पडलेला असेल, वाढलेलं असेल उत्पादनाचं, तर खर्चाचं प्रमाण फक्त 1.4% वाढलं आणि ही डिस्क्रिपन्सी ही -3.8% वरून 2.4% वरती प्लस 2.4% पर्यंत वाढली. याचा अर्थ 6.2% ही या एक्सपेंडिचर मधला हा फॉल आहे. लोकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेमध्ये 6.2%नी त्यांची खर्च करण्याची क्षमता ही ढासळलेली आहे एका आर्थिक वर्षामध्ये. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आत्ता जर काढलं तर. आणि ती जी तो ड्रॉप आहे तो जर कन्सिडर केला तर मग भारताचा खरा GDP हा फक्त 4.5% इतका आहे. फक्त 4.5%. कोविड येण्याच्या आधी
ऑलरेडी भारताची अर्थव्यवस्था ही स्लो डाऊन झाली होती. त्यावेळेचा भारताचा GDPचा दर होता 3.5%. त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या आपत्त्या आल्या आणि कोविडच्या आधी ती अर्थव्यवस्था का ढासळली होती, कारण की डिमॉनिटायझेशन केलं होतं. त्यामुळे डिमॉनिटायझेशन नंतर अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडली. त्यानंतर ती आली 3.5%वरती आणि त्या 3.5% नंतर कोविड आला. कोविड आल्यानंतर ती निगेटिव्हमध्ये गेली संपूर्ण अर्थव्यवस्था. त्यावेळेला काहीही उपाययोजना केली गेली नाही आणि निगेटिव्ह झाल्यानंतर त्या निगेटिव्हच्या तुलनेमध्ये आता हे प्लस 4.5%. याचा अर्थ वास्तविक ही अर्थव्यवस्था आज फार तर 1.5-2% याच रेटनी वाढते आहे. आणि याचं स्पष्ट चित्र अशोक मोदी या जगप्रसिद्ध अर्थतज्ञाच्या मते याचं स्पष्ट चित्र दिसतं ज्या वेळेला देशभरामध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे गेल्या 54 वर्षामध्ये हायेस्टला आहे. हायेस्ट प्रमाणामध्ये झालेलं आहे. गेल्या 54 वर्षामधलं हायेस्ट बेरोजगारीचं प्रमाण आज आहे. या बेरोजगारीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण हे भारताच्या इतिहासात आजपर्यंत कधी नव्हतं. इतक्या मोठ्या प्रमाणावरती सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण झालेलं आहे. आणि त्यामुळे ही पूर्ण अर्थव्यवस्था म्हणजे यांनी त्याच्यामध्ये ते पण दिलेलं आहे की सगळ्यात जास्त इन्कम ग्रोथ कुठल्या सेक्टरमध्ये झाली तर ती फायनान्समध्ये झाली. आता फायनान्समध्ये जर का ती ग्रोथ साधारण 12% झाली असेल इन्कम ग्रोथ, तर फायनान्स या क्षेत्रामध्ये कुठल्या पद्धतीच्या तरुणांना आणि लोकांना जॉब मिळतात, तर जे अतिशय उच्च शिक्षित आहेत ते त्या विषयांचे एक्सपर्ट्स आहेत अशांना फक्त तेवढ्या सेक्टरमध्ये जॉब मिळतो. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे की द डॉग दॅट रिफ्युजेस टू बार्क इज मॅन्युफॅक्चरिंग. हे भुंकायला सुद्धा नकार अजूनही देतोय असा हा कुत्रा, हे त्यांनी उपमा दिलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये प्रायमरी एम्प्लॉयमेंट जी सगळ्यात जास्त दिली जाते ही घसरलेली आहे. कृषी क्षेत्रामधून जो रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट जनरेट होते ती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ढासळलेली आहे. आणि हे दोन सर्वात मोठे रोजगार उपलब्ध करून देणारी क्षेत्र ही पूर्णपणे ढासळलेली आहेत. आता काही गोष्टी या अत्यंत महत्त्वाच्या या लक्षात घेणे आणि सरकार अशा पद्धतीची आकडेवारी नरेंद्र मोदींचं सरकार म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यापासून 2014-15 पासून हे आकडेवारी हे लपवालपवी करतात, फसवले जातात, खोटी आकडेवारी दिली जाते, चुकीच्या पद्धतीने ते वाढवून सांगितले जातात. जसं कॅगनी सुद्धा सांगितलं की देशावरचं कर्ज हे 2021-22 सालचं जे सरकारवरचं कर्ज होतं हे म्हणजे परदेशी कर्ज, हे परदेशी कर्ज कॅल्क्युलेट करत असताना नरेंद्र मोदी सरकारने 2011-12चा डॉलर आणि रुपयाचा एक्सचेंज रेट वापरला आणि सांगितलं की ते 4,90,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आजच्या एक्सचेंज रेटप्रमाणे जर का ते कर्ज फेडायचं असेल तर आजच्या एक्सचेंज रेटप्रमाणे ते फेडावं लागेल आणि त्या केसमध्ये ते कर्ज हे 6.5 लाख कोटी रुपयाचं असेल. 2,19,000 कोटी रुपयाचं कर्ज फसवी करून नरेंद्र मोदींच्या सरकारने लपवलं आत्ता. आणि त्याच पद्धतीने आत्तापर्यंत या सगळ्या GDPच्या कॅल्क्युलेशन्समध्ये ही घोर फसवणूक हे मोदी सरकारतर्फे दरवर्षी केली जाते. आणि आता हे जगभरामध्ये माहिती व्हायला लागले. या जगभरातल्या संस्था यांना हे आता समजायला लागलेलं आहे. याचं मुख्य कारण असं की पहिल्यांदा ज्या वेळेला नोटबंदी केली म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने 2016 ज्या वेळेला नोटबंदी केली 8 नोव्हेंबरला, आणि तो मी नेहमीच असं म्हणतो की तो या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती सरकारने केलेला अतिरेकी हल्ला होता. कारण की या देशामधली 93% हा अनऑर्गनाइज सेक्टर आहे. असंघटित क्षेत्रामध्ये 93% आहे, 7% फक्त संघटित क्षेत्र आहे. 7% संघटित क्षेत्राची मात्र आकडेवारी सरकारकडे येत असते. आणि या असंघटित क्षेत्रातल्या रोजगारावरती
पहिल्यांदा हल्ला झाला डिमॉनिटायझेशन नंतर, नोटबंदीनंतर. त्यानंतर अत्यंत चुकीच्या आणि वाईट पद्धतीच्या GSTच्या अंमलबजावणीनंतर त्याचा परिणाम झाला. त्यानंतर आपल्याला आठवत असेल देशभरामध्ये NBFC, नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन, फायनान्शियल कॉर्पोरेशन्स, या ज्या छोटी छोटी कर्ज खूप मोठ्या व्याजाने द्यायच्या, त्यांचा एक खूप मोठा घोटाळा आला, लाख सव्वा लाख कोटी रुपयाचा. ते साधारण याच अनऑर्गनाइज सेक्टरच्या लोकांना ही कर्ज उपलब्ध करून देत होते आणि ते सगळं ढासळलं. हा त्यांच्यावरती झालेला तिसरा आघात किंवा हल्ला होता. आणि कोविडचा अत्यंत डिवास्टेटिंग, म्हणजे त्यांना उद्ध्वस्त करून टाकेल असा त्या कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं. देशभरामध्ये कोट्यावधी मजूर, मग ते शेतमजूर असतील, ते बांधकाम मजूर असतील, ते हॉटेल्समध्ये काम करणारे कर्मचारी आणि मजूर असतील, हे रस्त्यावरून देशभरामध्ये हजारो किलोमीटर पायी चाललेले होते त्यांच्या गावी परत जाण्यासाठी. किती अनिश्चित काळ तो संपूर्ण या देशामध्ये आलेला होता आणि सरकार त्यांच्या पाठीशी त्या काळात उभं नाही राहिलं. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आता या 93% अनऑर्गनाइज सेक्टर वरती अशा पद्धतीने हल्ला झाल्यानंतर याच्यामुळे या अनऑर्गनाइज सेक्टरचा काहीच डेटा नसतो. म्हणजे अगदी साधं सरकारला विचारलं की कोविडच्या काळामध्ये किती मृत्यू झाले, तर सरकार म्हणतं आमच्याकडे डेटा नाही. मग असं जर त्यांना विचारलं की नोटबंदीच्या काळामध्ये बँकांच्या लाईनमध्ये उभे राहून किती माणसं मेली, तर आमच्याकडे डेटा नाही. मग त्यांना विचारलं की दिल्लीच्या बॉर्डरवरती ज्यावेळेला शेतकरी आंदोलन करत होते त्यावेळेला किती जण तिथं मेले, तर सरकार म्हणतं आमच्याकडे आकडे नाही. पण या सरकारकडे तो 27 फेब्रुवारी 2019ला हा बालाकोटवरती जो एअर स्ट्राईक केला, नरेंद्र मोदींच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ढगांच्या आड लपून रात्रीच्या अंधारामध्ये रात्री 3 वाजता तो 10,000 फुटावरून जो बालाकोटवरती एअर स्ट्राईक केला, त्यामध्ये खाली 300 लोक मेले ढगांच्या आडून रात्री 3 वाजताच्या अंधारामध्ये. हा आकडा मात्र त्यांच्याकडे आहे. 300 जण मेले असं मोदी सांगत होते, अमित शहा सांगत होते, लष्कर प्रमुख सांगत होते की आम्ही 300 जण खालती मारले. हा त्यांच्याकडे आकडा आहे. आणि दिल्लीच्या सीमेवरती किती शेतकरी मेले याचा डेटा नाही, कोविडमध्ये किती मेले याचा डेटा नाही, अनऑर्गनाइज सेक्टरवरती या डिमॉनिटायझेशन नंतर, नोटबंदीनंतर किती परिणाम झाला, सरकार म्हणतं आमच्याकडे डेटा नाही या सगळ्याचा. आता दुसऱ्या बाजूला हा जो लो IQ बुलडोजर RSS आणि भारतीय जनता पक्षाचा एक लो IQ बुलडोजराचा संप्रदाय आहे, भक्त संप्रदाय, तो म्हणतं IMF आणि वर्ल्ड बँक तर सांगताय की भारताची अर्थव्यवस्था सर्वात जास्त वाढते. बबड्यांनो, तुम्ही मूर्ख आहात हे लक्षात घ्या. IMF आणि वर्ल्ड बँक भारतामध्ये कुठलाही डेटा गोळा करत नाही. जगातल्या कोणत्याही देशामध्ये कोणताही डेटा ते गोळा करत नाही. सरकार IMFला आणि वर्ल्ड बँकेला जो डेटा देते त्या आधारावरती ते त्यांची स्टेटमेंट्स आणि निष्कर्ष काढत असतात. कृपा करून हे लक्षात घ्या. तुम्ही लो IQ बुलडोजर आहात म्हणून हे परत सांगतो की IMF आणि वर्ल्ड बँक कुठलाही डेटा गोळा करत नाही. भारत सरकार जो डेटा उपलब्ध करून देतं त्या आधारावरती ते बोलतात. आणि भारत सरकार फक्त 7% ऑर्गनाइज सेक्टरचा डेटा देतं. 93% अनऑर्गनाइज सेक्टरचा डेटा भारत सरकार सुद्धा गोळा करत नाही. नरेंद्र मोदी सरकारने अनेक प्रकारचा डेटा गोळा करणं हे बंद करून टाकलं. बेरोजगारीचं प्रमाण किती आहे डेटा भारत सरकारने जाहीर करणं बंद करून टाकलं. किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आतापर्यंत या मोदी सरकार आल्यानंतरचा डेटा देणं बंद केलं 17-18 सालपासून. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार हे सगळा डेटा लपवते. आता RBIने असं सांगितलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं सांगितलं की भारतामध्ये एका माणसाला, प्रत्येक कुटुंबातल्या एकाच माणसाला 47 दिवसाचा रोजगार मिळतो. 47 दिवसाचा रोजगार मिळतो. आणि 47 आणि जर 5 जणांचं ते कुटुंब असेल आणि एक माणूस फक्त घरातला कमवणार असेल तर याचा अर्थ असा होतो की एका माणसाला 9 दिवसाचं फक्त काम मिळतं. 5 जणांचं जर कुटुंब असेल तर पूर्ण वर्षभरामध्ये फक्त 9 दिवसाचं काम मिळतं. आणि त्याच्याकडून अपेक्षा अशी केली जाते की त्यांनी उरलेले 356 दिवस त्या 9 दिवसाच्या उत्पन्नावरती जगावं. 365 पैकी 9 दिवस त्याला काम मिळालं म्हणून उरलेले 356 असं म्हटलं. पुन्हा लो IQ बुलडोजरला ते कळणार नाही म्हणून एक्सप्लेन करतो
की 9 दिवसाच्या रोजगारावर 356 दिवसाचं आयुष्य जगता येऊ शकत नाही. RBIने पुन्हा असा डेटा सांगितला की 32 कोटी लोकांकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काहीतरी असं 47 दिवसाचं वगैरे अशा प्रकारचं रोजगार उपलब्ध आहे आणि 28 कोटी जणांकडे कोणत्याही प्रकारचा कोणताही रोजगार हा उपलब्ध नाही. 32 कोटी जणांकडे अर्ध वेळ, थोडा वेळ अशा पद्धतीचा काही ना काहीतरी रोजगार उपलब्ध आहे आणि जेवढ्या या 32 कोटींकडे रोजगार उपलब्ध आहे त्यांनी 140 कोटी लोकांचं पोट भरायचं आहे. 32 कोटींनी 140 कोटीचं. आता या उरलेल्या 28 कोटींना जर का काम मिळालं असतं तर 60 कोटी रोजगारांनी मिळणाऱ्या लोकांनी 140 कोटी लोकांचं पोट भरायचं. हे रिझनेबल गणित आपण समजू शकतो की 60 कोटी रोजगार मिळवणाऱ्या लोकांनी एकूण 140 कोटी लोकांचं पोट भरायचं हे समजू शकतो. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की या अनऑर्गनाइज सेक्टरला हेही त्या अशोक मोदींच्याच याच्यात दिलेलं आहे की या अनऑर्गनाइज सेक्टरला जर का रोजगार मिळाला असता तर त्यांनी 80 लाख कोटी रुपयेचं उत्पादन किंवा उत्पन्न हे निर्माण केलं असतं. 80 लाख कोटीचं या लोकांनी. आता भारत सरकार काय करतंय? भारत सरकार असं म्हणतंय की आम्ही 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतो. 80 कोटी लोकांना. कारण त्यांना रोजगार देण्याच्या ऐवजी त्यांना मोफत जर का धान्य द्यायचं ठरवलं तर भारत सरकारला 20 लाख कोटी रुपयाचा खर्च येतो आणि 20 लाख कोटी रुपयामध्ये हा संपूर्ण वर्ग देशभरामधला 80 कोटीचा हा सरकारच्या दयेवरती अवलंबित करून ठेवता येतो. आणि मग सरकारवरती अवलंबून सरकारने धान्य दिलं तर पोट भरणार असा अवलंबून असलेला हा वर्ग उद्या आम्हाला मतदान करेल इतकी विकृत विचारसरणीने या देशाचा कारभार चालू आहे. असा विचारच करत नाही की या लोकांना 80 कोटी लोकांना जर रोजगार दिला तर ते किती उत्पन्न निर्माण करतील. 60 कोटीला रोजगार मिळाला तर ते 80 लाख कोटी रुपये उत्पन्न करू शकतात. ही आंतरराष्ट्रीय आकडेवारी सांगते. पण या 80 कोटी लोकांना रोजगार देण्याच्या ऐवजी सरकार 20 लाख कोटी रुपये देऊन त्यांना उपकृत करून पाहते आहे. आणि हे सरकार करू शकतं, केंद्र सरकार करू शकतं. कारण केंद्र सरकारकडे अशा पद्धतीचे 20 लाख कोटी रुपये निर्माण करण्याचे सर्व स्रोत उपलब्ध आहेत. सर्व. आता GST नंतर तर संपूर्ण कस्टम ड्युटी असेल, एक्साइज ड्युटी असेल, इन्कम टॅक्स असेल, GST आहे, या सगळ्या प्रकारचे कर, सेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे केंद्र सरकार लावतं आणि केंद्र सरकार वसूल करतं. राज्य सरकारकडे उत्पन्न मिळवण्याचे अत्यंत कमी स्रोत उपलब्ध आहेत, विशेषतः या GST नंतर. आणि GST नंतर तर राज्यांचा वाटा देण्यामध्ये सुद्धा केंद्र सरकार हे राज्यांना वेगवेगळ्या विरोधी पक्षाच्या विशेषतः राज्यांना छळतं, त्यांना त्रास देतं, हॅरॅसमेंट करतं, अडवून ठेवतं पैसे. आणि राज्य सरकारवरती मात्र सर्वात जास्त जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे शिक्षण, आरोग्य, रस्ते, कृषी, सिंचन, लॉ अँड ऑर्डर, हे सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. या सगळ्या राज्य सरकारने सांभाळायच्या आहेत. राज्य सरकारने याचा खर्च करायचा आहे. पण राज्य सरकारकडे उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध आहेत का? तर ते नाही आहेत. ते सगळे नरेंद्र मोदी सरकारने एकवटून घेऊन टाकले आहेत स्वतःकडे. आणि मग अशा अवस्थेमध्ये या देशामधल्या 80 कोटी लोकांना स्वतःच्या म्हणजे केंद्र सरकारच्या दयेवरती परावलंबी करून ठेवलेलं आहे. यांनी धान्य दिलं तर त्यांचं पोट भरणार. आणि 80 कोटी लोक या देशातली ही सरकारच्या दयेवरती फुकट मिळणाऱ्या धान्यावरती अवलंबून करून ठेवलेली असताना कोणत्या तोंडाने हे सरकार म्हणतं की आमची अर्थव्यवस्था जगामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढते आहे? अत्यंत लाजिरवाणी गोष्ट तर तुम्ही करताय ऑलरेडी. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट करताय. आणि आता काय कॅनडाच्या बाबतीत बोलायला लागले. कॅनडाची 28% इकॉनॉमी म्हणे भारतीय विद्यार्थ्यांवर चालवतात. म्हणजे पुन्हा गणिताचा तर कधी अभ्यासच केलेला नसतो या सगळ्या भक्त संप्रदायाने. त्यामुळे त्यांना हे कळतच नाही. कॅनडाच्या GDPचे 28% विद्यार्थी देतात भारतातले. भारताचे 7 लाख विद्यार्थी आहेत तिथं फक्त. आणि त्या जगातला सर्वात मोठा आकाराने असलेला देश कॅनडा.
आणि ती अर्थव्यवस्था हे चालवतात. तुमच्या देशातली चालवा ना. तुमच्या देशातल्या अर्थव्यवस्थेचे आता वाभाडे निघायला लागलेले आहेत. या देशावरती 2014 पर्यंत 54 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. 2014 ते 2023 या 9 वर्षामध्ये या देशावरचं कर्ज 156 लाख कोटी रुपये झालं. 102 लाख कोटी रुपयाचं कर्ज नरेंद्र मोदी सरकारने फक्त 9 वर्षात घेतलं. 102 लाख कोटी रुपयाचं. यातून केलं काय आम्हाला दाखवा. 23 लाख कोटी रुपये तुम्ही पेट्रोल डिझेलच्या टॅक्समध्ये लोकांकडून गोळा केले. ते कुठे खर्च केले सांगा. 6 लाख कोटी रुपये तुम्ही आरबीआय कडून घेतले. या 6 लाख कोटी रुपये 23 लाख कोटी म्हणजे 29 लाख आणि हे 102 131 लाख कोटी रुपयाचं या सरकारने उभं काय केलं. याच्यातून काहीही नाही. सगळे रस्ते बीओटी वरती झालेले आहेत. जेवढे झालेत ते. होती ती विमानतळ विकून टाकली. होती ती रेल्वे स्टेशन विकायचा प्रयत्न करतायत, विकली पण आहेत. अनेक पोर्ट, शिपिंग पोर्ट्स ही विकून टाकलेली आहेत अदानीला आणि बाकीच्या लोकांना. मग केलं काय आहे भारत सरकारने या 131 लाख कोटी रुपयाचं केलं काय. हा प्रत्येक प्रश्न या अर्थव्यवस्थेचे वाभाडे या नरेंद्र मोदींच्या सरकारने काढलेले आहेत. आणि याबद्दलचा प्रत्येक प्रश्न हे ज्या वेळेला अंधभक्त तुमच्याकडे मत मागायला येतील त्यावेळेला त्यांना ठणकावून हे प्रश्न विचारावे लागतील. याची उत्तरं मागावी लागतील. ते 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये देणार होते, 2 कोटीचा रोजगार देणार होते वगैरे, त्या सगळ्याचा थापा आहेतच. त्याच्याबद्दल काही विचाराचाच विषय येत नाही. पण ही जी वाटोळं करून ठेवलेलं आहे अर्थव्यवस्थेचं, याच्याबद्दल मात्र आपण त्यांना विचारणं भाग आहे. आणि तोंड दाखवू का तुमचा परिसर सोडू, अशी त्यांच्यावर लपव झाकू का हे सोडू, अशी अवस्था त्यांच्यावरती आणणे अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा हिशोब जर का आपण 2024च्या निवडणुकीत मागितला तर खात्री बाळगा की 2024 साली हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं धिंडवडे काढणारं नरेंद्र मोदींचं आणि भाजपचं सरकार हे पाल्या पोचवल्यासारखं पराभूत होईल. आणि ते करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. आत्ता अतिशय गरजेचं झालेलं आहे. कारण संकटाची थाप शेजाऱ्याच्या दारावरती वाजलेली आहे ऑलरेडी. ते कधी तुमच्या दारावर वाजेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे ती थाप वाजलेली ऐकू आल्याबरोबर ताबडतोब आजच दार उघडून बाहेर पडणं गरजेचं आहे. यांचा विरोध करायला, यांचा प्रतिकार करायला आणि यांना पराभूत करायला, एवढं आपण 2024च्या निवडणुकांच्या वेळेला नक्की करूयात. इतकंच या प्रसंगी आपण बोलू. पुन्हा एकदा सर्व दर्शकांना मनपूर्वक आभार की EG न्यूजच्या व्हिडिओजला आपण खूप प्रतिसाद देत आहात. असाच प्रतिसाद सतत वाढत राहू द्या. जास्तीत जास्त लोकांना EG न्यूजचे व्हिडिओ सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा आपण पुढच्या भागात भेटूच. तोपर्यंत धन्यवाद.